नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा आता जवळ येत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न उभा राहिला आहे, जर पेपर 1 मध्ये मला 60+ मार्क्स मिळवायचे असतील तर मला काय करावं लागेल, 70+ मार्क्स मिळवायचे असतील तर मला काय स्ट्रॅटेजी वापरावी लागेल आणि आपलं जर टार्गेट 80+ असेल तर आपल्याला असं काय वेगळं करावं लागणार आहे जेणेकरून आपला स्कोर 80+ जाईल. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक स्कोर टार्गेटसाठी सेम स्ट्रॅटेजी नसते है ना. प्रत्येक स्कोर टार्गेटसाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते आणि ती स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. तुमचा जर स्कोर आता मॉक टेस्ट मध्ये 30-35 येत असेल आणि तुम्ही डायरेक्ट 80+ जर टार्गेट केला तर तुमची स्ट्रॅटेजी पूर्णपणे चुकू शकते, तुम्ही फेल होऊ शकता या स्ट्रॅटेजीमध्ये. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला एकदम सविस्तर सांगणार आहे. कसं तुम्हाला स्ट्रॅटेजी प्लॅन करायचं जेणेकरून तुमचा स्कोर 60, 70 आणि 80 पर्यंत पोहोचू शकतो. या सर्व गोष्टी तुम्हाला आज कळणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, पेपर 1च्या प्रिपरेशन करिता आपल्याकडे लाईव्ह बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. 3 तारखेपासून सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करून तुमचं पेपर 1चं प्रिपरेशन करू शकता. यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, ज्यामध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबस हा एक्सपर्ट्सच्या द्वारे लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे. PYQ सोल्युशन म्हणा, नोट्स म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, 5000+ MCQ सिरीज म्हणा, या सर्व गोष्टी प्रॅक्टिससाठी मिळणार आहेत. तर उशीर अजिबात करू नका, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. चला तर सुरुवात करूया स्ट्रॅटेजिक पॉईंट्सला आपल्या. बघा, पॉईंट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे कसं तुमचा स्कोर, जर तुमचा स्कोर 30-35 येत असेल तर तुम्ही ते 80+ पर्यंत कसं नेऊ शकता, काय राईट स्ट्रॅटेजी असू शकते, हे पॉईंट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, त्यामुळे फोकस करून शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, तुमचा फायदा याच्यामध्ये होणार आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे तुमचा पॉईंट नंबर 1, आधी तुमचा सध्याचा स्कोर तपासा. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला एक फुल मॉक टेस्ट द्यावी लागेल. आता फुल लेंथ मॉक टेस्ट देताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आजूबाजूला पुस्तक नसायला पाहिजे, गुगलचा हेल्प घ्यायचं नाही, ठीक आहे, कुठलीही नोट्स जवळ ठेवायचे नाहीत. जसे एक्झामिनेशन मध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला अलाउड नसते, त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झामिनेशन नुसारच ती परीक्षा द्यायची, ती मॉक टेस्ट द्यायची. 50 मार्काचं पेपर 1चे मॉक टेस्ट एक द्यायची, त्यामध्ये स्कोर तुमचा किती येतो हे चेक करायचं. तुमचा जर स्कोर 30-35 पर्यंत येत असेल तर तुमचा पहिला टार्गेट असायला पाहिजे 60+. ठीक आहे, 30-35 तुमचा स्कोर येतोय, तुम्ही डायरेक्टली 80+ वरती उडी मारायची नाही, तुमची स्ट्रॅटेजी चुकेल. ठीक आहे, काही साध्य होणार नाही, त्यामध्ये पण गफलत होईल. एक पोकळ कसा असतो, पोकळ बांबू, त्या पोकळ बांबू सारखी तुमची स्ट्रॅटेजी होईल, मधून खोकला असणार आहे, पूर्णपणे स्ट्रॉंग नसणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे स्ट्रॅटेजिकली जायचं. पहिला तुमचा टार्गेट 60+च ठेवायचा. आता 60+ स्कोर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कमीत कमी 30 प्रश्न तर राईट यावे लागतील. 30 प्रश्न राईट आले तर तुम्हाला स्कोर मिळणार आहे 60. ओके नाही, मग टार्गेट यामध्ये 30 प्रश्नांचा ठेवायचा नाही, 30 नाही, कमीत कमी 35 ते 38 प्रश्नाचा टार्गेट ठेवायचा. मग तेव्हा कुठे तुमचे 30 प्रश्न बरोबर येतील. समजलं. सो अशी तुमची स्ट्रॅटेजी ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, यासाठी तुम्हाला काय करायचे, जे स्कोरिंग युनिट्स आहेत, जे मॅनेजेबल युनिट्स आहेत, ते जास्त स्ट्रॉंग करायचे. ठीक आहे, जास्त डीप मध्ये नाही जायचं. जे स्कोरिंग टॉपिक आहे, जसं की टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, कम्युनिकेशन आहे, पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, ICT मधले बेसिक कन्सेप्ट आहेत, है की नाही. मग यामधले काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा, काही फॅक्ट्स आहेत ते लक्षात ठेवा. PYQs वरती जास्त फोकस करा, कारण रिपीट होत असतात कन्सेप्ट. आलं लक्षात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे जर टॉपिक्स तुम्ही मजबूत केला, प्रिपरेशन मजबूत केलात या टॉपिकचं, तर तुमची ॲक्युरेसी वाढेल आणि तुमचा जो टार्गेट आहे 60 पर्यंतचा, तो 60 पर्यंतचा टार्गेट तुमचा साध्य होऊ शकेल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी तुमचा स्कोर तपासा आणि स्कोर इतका येत असेल तर तुम्हाला मग तसं टार्गेट करायचं आहे. ठीक आहे, यामध्ये आपला दुसरा पॉईंट पण कव्हर होऊन जातो. तिसरा पॉईंट आहे पॉईंट नंबर 3, टार्गेट 60+ मार्क्स, डेली स्टडी पॅटर्न. आता याचा अर्थ काय, डेली स्टडी पॅटर्न म्हणजे कसा असायला पाहिजे ना. 60+ टार्गेटसाठी दररोज पॅटर्न फॉलो करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, दररोजचा पॅटर्न फॉलो करायचा आहे. फोकस टॉपिक शिकायचे आहेत अगोदर आपल्याला. ठीक आहे, मग ते फोकस टॉपिक जो आहे, समजा टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, त्यावरती तुम्ही फोकस केलेला आहे, टीचिंग ॲप्टिट्यूडवरती जास्त. मग टीचिंग ॲप्टिट्यूडचेच कमीत कमी 20-25 प्रश्न PYQ जे आहेत, बेसिकली ते PYQ सोडवायचे. ठीक आहे, 20-30 मिनिटं मागील टॉपिक जे आहेत ते रिवाईज करायचे. राईट, म्हणजे आज टीचिंग ॲप्टिट्यूड मधला एखादा टॉपिक आपण पूर्ण केला तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या टॉपिकवरची PYQ सोडवायचे.
फक्त थेअरी वाचून चालणार नाही, आपल्याला इथे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे ना. थेअरी आणि क्वेश्चन्स एकत्र केल्यावरच तुम्हाला तुमचा कन्सेप्ट स्ट्रॉंग करता येईल. आलं लक्षात? सो ही डेली स्टडी पॅटर्न तुमचा फॉलो करायचा आहे. त्यानंतर आहे पॉईंट नंबर 4, टार्गेट 60+ मार्क्स. मिस्टेक नोटबुक तयार करा, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, तुम्ही फक्त मॉक टेस्ट द्याल, क्वेश्चन सोडवाल आणि काय चुकलं ते बघणारच नाही, फक्त स्कोर किती आलं ते बघाल, तर इथे तुमची प्लॅनिंग होणार नाही, इथे तुमचं स्टडी होणार नाही. ठीक आहे, हे स्टडी नाही. स्टडी काय, तर जिथे चुकलंय ते सुधारणं स्टडी आहे. आलं लक्षात? ज्या प्रश्नामध्ये चुका होतात त्यासाठी एक छोटी नोटबुक तयार करा, है ना. पूर्ण प्रश्न लिहिण्याची गरज नाही, फक्त चूक काय झालेली आहे ते लिहायचं. आलं लक्षात? म्हणजे कन्सेप्टमध्ये कन्फ्युजन झाला, मला इम्पॉर्टंट फॅक्ट्स मी विसरलो, क्वेश्चन नीट वाचलाच नाही मी, मला क्वेश्चन समजलंच नाही, है ना. अशी नोटबुक तयार करायची. मग त्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचे मिस्टेक्स काय होतात आणि ते सुधारण्याची संधी तुम्हाला मिळेल, आणि ती सुधारला तर तुमची स्टडी आणखीन चांगली होणार. समजलं? सो ही एक मिस्टेक नोटबुक तयार करा. या प्रकारे तुम्ही तुमचा 60+ टार्गेट जो आहे तो पूर्ण करू शकता. हे फॉलो कराल तर 60+ मार्क्स मिळवणं काही अवघड नाही. ठीक आहे, आणि 60+ मार्क्स मग येऊ लागला, तुमची स्ट्रॅटेजी सक्सेसफुल झाली की मग तिथे तुम्हाला टार्गेट करायचा आता 70+. ठीक आहे, 70+ तुम्हाला आता इथे टार्गेट करायचा आहे. आता 70+ म्हणजे किती क्वेश्चन्स राईट यायला पाहिजेत बघा बरं. 35, 35 प्रश्न तुमचे बरोबर आले. 35 × 2 केलं तर किती होतं, 70 होतं, है ना. मग 35 प्रश्न तुम्हाला राईट यायला पाहिजेत, याचा अर्थ तुम्हाला टार्गेट किती ठेवायला पाहिजे, जास्त ठेवायला पाहिजे ना. 38 ते 40चा टार्गेट ठेवायला पाहिजे तुम्हाला. 38 ते 42चा ठेवा टार्गेट, मग तुम्हाला 70+ म्हणजे 70 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आलं लक्षात? मग यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, यामध्ये आता पॉईंट नंबर 5 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. टार्गेट 70+ मार्क्स, कन्सेप्ट बेस्ड युनिट मजबूत करा. आता हे कसं करायचं, यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल बघा. एकतर तुम्ही हे टार्गेट ठेवलात की तुमचे 38 ते 42 प्रश्नांपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवलात, है ना. या लेवलवर फक्त इझी युनिट्स पुरेसे नाहीत, म्हणजे जे मागच्या 60+ मध्ये तुम्ही केलं ते तसं नाही करायचं आहे. आता इथे तुम्हाला कन्सेप्ट बेस्ड युनिटवर काम करावं लागेल. जसं की रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, डेटा इंटरप्रिटेशन आहे, ह्याच्यात थोडंसं प्रॅक्टिकल गोष्टी लागणार तुम्हाला, आहे की नाही. मग या सर्व युनिट्स एका दिवसात कंप्लीट नाही करायचे, याला थोडंसं वेळ द्यायचा आहे, है ना. रिसर्च आणि रिझनिंग आहे, त्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस कराल तर तितकं जास्त इफेक्टिव्ह तुमच्यासाठी होणार आहे. आलं का लक्षात? हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर आहे पॉईंट नंबर 6, टार्गेट 70+ मार्क्स. रोज थोडी प्रॅक्टिस करा, है ना. रोज थोडी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला, कारण 70+ टार्गेटसाठी तुम्हाला नुसतं थेरी वाचून जमणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, कन्सेप्ट पण शिकावं लागेल, त्यावरती क्वेश्चन्स पण सोडवावे लागतील, तुम्हाला प्रॅक्टिस पण करावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे मागील कन्सेप्ट आहे ते रिवाइज करायचं. आज रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, त्यामधलं सॅम्पलिंग शिकलो आपण, तर सॅम्पलिंगवरचे 10-15 क्वेश्चन सोडवा, है ना. दुसऱ्या दिवशी आपण नवीन टॉपिक घेतला तर त्या टॉपिकवरचे काही प्रश्न सोडवा, बरोबर आहे की नाही. म्हणजे कन्सेप्ट पण क्लिअर करायचा आणि त्यावरती क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचं, म्हणजे रोज थोडी प्रॅक्टिस होणार तुमची, ते रिवाइज होत राहणार, टॉपिक लक्षात राहणार, कन्सेप्ट लक्षात राहणार, आणि पुढे जाऊन एक्झामिनेशनमध्ये जर प्रश्न विचारला तर तो तुम्हाला लक्षात राहील आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल, तुम्हाला स्कोर वाढवता येईल, तुमचा राईट आन्सर येणार आणि तुमचा स्कोर नक्कीच वाढणार, हो की नाही. त्यानंतर आहे पॉईंट नंबर 7, टार्गेट 70+, वीकली मॉक टेस्ट अँड अनालिसिस. आता इथे थोडंसं हे महत्वाचं आहे. 70+ टार्गेट करते म्हणजे काय कमी आहे का, खूप जास्त आहे. 70+ टार्गेट करायचं म्हटलं नुसतं थेरी वाचायचं, कन्सेप्ट क्लिअर करायचं असं नाहीये. तुम्हाला वीकली टार्गेट ठेवावं लागतील, डेली टार्गेट ठेवावे लागतील, है ना. डेली टार्गेट असलं पाहिजे, वीकली टार्गेट पण असलं पाहिजे, है ना. आठवड्याला किमान एक फुल लेंथ टेस्ट तर तुम्हाला द्यावीच लागणार आहे, कमीत कमी. म्हणजे तुमची कॅपॅसिटी जास्त असेल तर जास्त द्या, पण मिनिमम एक तरी मॉक टेस्ट तुम्ही आठवड्याला एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यावी लागेल. ठीक आहे, मग तुमचा स्कोर पाहायचा आहे, मग त्यामध्ये तुमचं काय चुकलेलं आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे, कन्सेप्ट माहिती नव्हता का, है ना, की प्रश्न नीट वाचला नाही, हे सगळं तुमच्या मिस्टेक बुकमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, बट यामध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्हाला सोडवावी लागणार आहे. शॉर्ट नोट्स बनवले असतील तर ते रिवाइज करायचं आहे, है ना. प्रश्न चुकीचा वाचला असेल तर क्वेश्चन रिडिंग वरती काम करायचं आहे, बरोबर आहे. कन्सेप्ट माहीत नसेल तर थेअरी रिवाइज करायची आहे, राईट. पण असं बी होऊ शकतं की कन्सेप्ट माहिती होता पण आठवला नाहीये, है ना. तर मग त्यावेळेस काय करायचं, मग प्रश्न परत परत वाचायचं, है ना. त्या टॉपिकवरती आणखीन प्रश्न सोडवायचे, मग तुम्हाला ते लक्षात राहील. आलं लक्षात? हा तुमचा होता पॉईंट नंबर 7. आता इथं या स्ट्रॅटेजीने तुम्ही तुमचा 70 स्कोर टार्गेट करू शकता. एकदा का 70 स्कोर तुमचा येऊ लागला मॉक टेस्टमध्ये, मग तुम्हाला तुमचा टार्गेट वाढवायचा आहे, तो न्यायचा आहे
80+ वरती. दॅट इज पॉईंट नंबर 8. टार्गेट 80+ मार्क्स, सिलेबस नव्हे ॲक्युरेसी वाढवा. आता 80+ मार्क्स म्हटलं तर तुम्हाला किती प्रश्न राईट यायला पाहिजेत? 40+, है ना. 40 क्वेश्चन्स तुम्हाला राईट यायला पाहिजेत. म्हणजे 40 × 2 केलं की तुमचे 80 स्कोर होणार. बरोबर आहे की नाही? 80 मार्क्स तुमची येणार. बट टार्गेट तुम्हाला 40च नाही ठेवायचं आहे. कमीत कमी 43 to 45 तरी टार्गेट ठेवा. म्हणजे जवळपास तुम्ही 80च्या जवळ तरी जा, है ना. आता या लेवलवर सर्वात महत्त्वाचं काय असतं? या लेवलवर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जी तुम्ही आतापर्यंत केलात त्या तर तुम्ही केलात. बट इथे थोडंसं वेगळंपण असायला हवं. काय वेगळंपण असायला हवं? थोडंसं ॲडव्हान्स असायला पाहिजे. इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे रिव्हिजन. आलं लक्षात? इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे मॉक टेस्ट. मॅक्झिमम मॉक टेस्ट. आलं का लक्षात? आणि मॉक टेस्ट नुसतं मॉक टेस्ट नाही तर त्याचं ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. समजलं? त्याचं ॲनालिसिस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नुसतं मॉक टेस्ट देऊन फायदा नाही. त्या मॉक टेस्टमध्ये काय चुकलं का, है ना, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. सो ओनली मॉक टेस्ट इज नॉट ॲप्लिकेबल और इट विल नॉट गिव्ह यू बेनिफिट. समजलं का? सो तुम्हाला मॉक टेस्ट तर द्यायची आणि ते मॉक टेस्टचं ॲनालिसिस पण करावं लागणार आहे. ठीक आहे. तुमचा स्कोर आधीच 65 मार्क्स येत आहेत, है ना, तर मग तुम्हाला 80+ टार्गेट करायचं आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे पॉईंट नंबर 9 तुमचा टार्गेट 80+चा पुढचे 5 मार्क्स कुठून येतील? ठीक आहे. म्हणजे आता तुमचा स्कोर येतोय चांगला, बऱ्यापैकी येतोय, बट आणखीन पुढचे 5 मार्क्स कुठून येतील हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती टार्गेट ठेवायचं. याच्यावरती थोडंसं फोकस करायचा, है ना. म्हणजे काही प्रश्न कन्सेप्टमुळे चुकले असतील तर कन्सेप्टवर काम करायचं, है ना. काही प्रश्न काही केअरलेस मिस्टेक्स झाली असते आपली, म्हणजे वायफळ चुका झालेल्या असतील तर ते क्वेश्चन रिडिंगवरती ॲक्युरेसी आपली कशी सुधारणार आपण? बरोबर आहे. काही प्रश्नामध्ये कन्फ्युजन झालं असेल तर त्या टॉपिकचे शॉर्ट नोट्स बनवा, PYQs वरती रिवाईज करा, राईट. मग 60 वरून किंवा 70 वरून 80 पर्यंत जाण्यासाठी नेहमी फक्त युनिट शिकावं लागत नाही. तुम्हाला थोडंसं एक्झिस्टिंग नॉलेजमध्ये चुका कमी करायच्या आहेत, रिवाईज जास्त करायचं आहे, तुम्हाला थोड्याशा गोष्टीवरती फोकस करायचा आहे. ठीक आहे. तेव्हा तुमचा 80+ स्कोर येऊ शकतो. पॉईंट नंबर 10 आहे टार्गेट 80+, 2 मॉक टेस्ट. काय आहे? 2 मॉक टेस्ट. 80+ टार्गेट जर तुमचा असेल तर त्यासाठी आठवड्याला किमान 2 तरी मॉक टेस्ट तुम्हाला द्यावे लागतील मिनिमम. ठीक आहे. मॅक्झिमम तुमच्या कॅपॅसिटीनुसार जितके जास्त द्याल तुमच्यासाठी फायद्याचंच आहे ते, बट फोकस असला पाहिजे. फोकस्ड स्टडी खूप महत्त्वाचं आहे. जास्त दिलं म्हणजे चांगलं झालं असं नसतं. कमी करा बट चांगलं फोकस्ड करा, ते तुम्हाला जास्त मदत करणार आहे, है ना. आता मॉक टेस्ट दिलं की त्याचं ॲनालिसिस पण करायचं आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला मॉक टेस्ट द्यावी लागणार आहे. आपल्याकडे मॉक टेस्ट तर अवेलेबल आहेतच. ठीक आहे. ते मॉक टेस्ट तुम्ही द्यायच्या, पण मॉक टेस्टमध्ये आपल्याला चुका सुधारायच्या आहेत आणि स्कोर वाढवायचा आहे. अशी स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवावी लागेल. वीक पॉईंट्स काय आहेत ते लिहायचं, वीक पॉईंट्सवरती थोडंसं फोकस करायचा, ते सुधारायचं. तेव्हा तुमचं चांगलं रिव्हिजन पण होईल आणि तुमचा स्कोर पण वाढेल. पुढचा पॉईंट आहे PYQ शिवाय प्रिपरेशन कंप्लीट नाही. PYQs खूप महत्त्वाचं आहे, है ना. तुमचा 60 असू द्या, 70 असू द्या, 80 असू द्या, कुठलाही टार्गेट असू द्या, तुम्हाला PYQ शिवाय प्रिपरेशन करता येणारच नाही. PYQ शिवाय तुमचं प्रिपरेशन इनकम्प्लीट आहे. ठीक आहे. PYQ फक्त तुम्हाला प्रॅक्टिस देत नाही, ते तुम्हाला एक्झामचा पॅटर्न सांगतो, क्वेश्चनची भाषा कशी आहे ते सांगितलं जातं, कोणत्या युनिटमधून कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला दाखवलं जातं, हे तुम्हाला कळतं, है ना. कोणता कन्सेप्ट वारंवार आलेला आहे परीक्षेमध्ये हे PYQs मधून आपल्याला समजत असतं. सो तुमचा स्कोर टार्गेट जो आहे तो 60 असू द्या, 70 असू द्या, 80+ असू द्या, तुम्हाला PYQs हे करणंच आहे. त्यामुळे तुम्हाला एक्झाम पॅटर्न एक्झॅक्टली कळतो. ठीक आहे. आणि तो पॅटर्न एकदा कळला की तुम्हाला कळून जातं की कोणता कन्सेप्ट महत्त्वाचा आहे आणि त्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे. त्याचे शॉर्ट नोट्स बनवायचे, त्याचे मिस्टेक नोटबुक बनवायचे, है ना, आणि त्याच टॉपिकवरती नंतर रिवाईज करत राहायचं, म्हणजे तुमचा फायदा होणार आहे, राईट. त्यानंतर पॉईंट नंबर 12 एक्झाम डे स्ट्रॅटेजी. सर्व 50 प्रश्न अटेम्प्ट करायचे. आता एक्झामच्या दिवशीचा हा प्लॅन आहे. एक्झामच्या दिवशी तुम्हाला हे करायचं आहे. 50 प्रश्न असतात पेपर 1 मध्ये. 50च्या 50 प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचेच आहेत. का? कारण याच्यामध्ये एक फायदा आहे तुमचा, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. बरोबर आहे की नाही? निगेटिव्ह मार्किंग आहे का याच्यामध्ये? नाही. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही कितीही म्हणजे 2-4 प्रश्न जरी तुमचे चुकले तर तुमचा स्कोर डिडक्ट होणार नाही, कमी होणार नाही, है ना. तो 0 राहील, तसाच राहील, पण तुमचा स्कोर कमी होणार नाही, राईट. मग त्यामुळे तुम्ही काय करायचे? सगळे प्रश्न सोडवायचे. तुक्का बिक्का लागला, चुकून एखादा प्रश्न बरोबर आलाच तर त्याचे 2 मार्क्स तुम्हाला मिळणारच आहेत. 2+ तुमचा स्कोर होणारच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे 50 पैकी 50 प्रश्न तुम्हाला सोडवायचेच आहेत. ठीक आहे.
आता कन्क्लुजन काय आहे तर 60 असो 70 असो 80 मार्क्स असो कुठलीही स्ट्रॅटेजी असू द्या तुमची सगळ्यासाठी एकच स्ट्रॅटेजी लागू होत नाही. 60 तर तुमचा टार्गेट असेल 60 प्लसचा टार्गेट असेल तर स्ट्रॉंग युनिट करा, बेसिक कन्सेप्ट PYQs आणि रिव्हिजन करा. दॅट इज इनफ फॉर 60 प्लस है ना. 70 प्लस असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग युनिट सोबत रिसर्च, रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. राईट. आणि 80 प्लस असेल तर तुम्हाला त्या ॲक्युरेसीवरती जोर द्यायचा आहे, ॲक्युरेसीवरती तुम्हाला फोकस करायचा आहे, रिपीटेड रिव्हिजनवरती तुम्हाला फोकस करा. रिव्हिजन एकदाच करायचं नाही, रिव्हिजन रिपीट रिव्हिजन करत राहायचं. राईट. वीक पॉईंट आहेत ते करेक्ट करायचं आहे, डिटेल मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचं आहे. हे कराल तर तुम्ही 80 प्लस स्कोर जे आहे ते मिळवू शकता. ठीक आहे. जास्त तास अभ्यास करणं महत्त्वाचं नाही आहे इथं, है ना. किंवा जास्त तास अभ्यास केला म्हणजे जास्त मार्क्स मिळणं असं नाही आहे. योग्य टॉपिक्स निवडणं, PYQs समजणं, वारंवार रिव्हिजन करणं आणि प्रत्येक मॉक टेस्टमध्ये काय चुकलं हे सुधारणं, हे एक रिअलिस्टिक आणि इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे तुमचा स्कोर आता तपासा किती येतोय आणि जे टार्गेट तुम्हाला सांगितले, जे स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितले 60 वरून 70, 70 वरून 80, 80 प्लस, ठीक आहे, तशी स्ट्रॅटेजी वापरा. तुमचा स्कोर नक्की वाढणार आहे. आणि काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी आहे तुम्हाला सोल्युशन देईन. आणि तुम्हाला जर डेली गायडन्स हवा असेल, स्टेप बाय स्टेप गायडन्स हवा असेल, पूर्ण स्ट्रॅटेजी हवी असेल, है ना, तर त्यासाठी 3 ऑगस्टपासून म्हणजे कालपासूनच आपली बॅच जी आहे पेपर 1 प्रिपरेशन करिता लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंतर्गत करू शकता. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण पेपर 1चा सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. लाईव्ह सेशन जर तुम्हाला अटेंड करता नाही आला एखादा दिवस तर रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल. म्हणजे तुमची स्टडी कुठेही थांबणार नाही. केव्हाही कधी रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता. स्टडी मटेरियल मिळणार आहेत, PYQs विथ सोल्युशन, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, 5000 प्लस MCQ सिरीजचं PDF म्हणा किंवा जी सिरीज आहे ती तुम्हाला मिळणार आहे प्रॅक्टिस करिता, है ना. तर तुम्हाला अजिबात उशीर नाही करायचा आहे. आजच तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि सांगा की मला ही बॅच जॉईन करायचं आहे, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू पण तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. उशीर अजिबात करू नका, आजच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचं बघा, प्ले स्टोअर सगळ्याच्या मोबाईलमध्ये असतं. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, हे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला, डाउनलोड करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे खाली बघा इथं स्टोअर सेक्शन आहे, त्या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल, त्यावरती क्लिक करायचं आणि सर्च करायचं, टाईप करायचं MH सेट 2026 पेपर 1 हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नाव ऑप्शन दिसेल, जॉईन नाव करायचं, फीस पे करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं.